एखादा दिव्यांग बसमध्ये प्रवास करत असेल किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर तो दिव्यांग व्यक्तीच्या सीटावर एखादा व्यक्ती बसलेला असेल, नॉर्मल व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला आपण असं म्हणावं लागायचं त्या दिव्यांगाला, की "दादा उठा, आम्हाला बसू द्या." मग तो दुसरा व्यक्ती काय करायचा, तो व्यक्ती दिव्यांगांवरच दादागिरी चालवायचा. मग दिव्यांगांच्या सीटावर बसायचं आणि दिव्यांगांनाच दादागिरी दाखवायची. तर असं प्रकरण खूप वर्षापासून चालत आहे. तर या प्रकरणाची सत्यता काय आहे भावांनो? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून नवनच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. मी दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत असं. भावांनो, एखादा दिव्यांग व्यक्ती आता समजा एखाद्या गावाला जायचं असलं, त्या दिव्यांग व्यक्तीला, तो बसमध्ये प्रवास करत असेल किंवा ट्रेननी प्रवास करत असेल. आता एखादा दिव्यांग बसमध्ये चढला समजा, बसची पायरी ओलांडली, तर समोरचा कंडक्टर काय करायचा, "बाबा याला कसं सांभाळू आम्ही? याला कुठून जागा देऊ? माझी घरची जागा आहे का?" मग कंडक्टर नॉर्मल लोकांकडूनच बाजू घ्यायचा. मग ह्या माणसाने तक्रार कुठे करायची? आणि ही गोष्ट घडायची ती म्हणजे खेड्याच्या ठिकाणी. आता एखाद्या खेडेगावाहून पुण्याला जायचं असेल, तर त्या दिव्यांगांची हिन हेळसांड व्हायची त्या कंडक्टरकडून आणि एखाद्या नॉर्मल व्यक्तीकडून. आता त्याला म्हटलो आपण, "उठा सीटावरून, मला थोडं बसू द्या." तर तो आडापेडा बाबा येणार. तो आडापेडा बाबा दादागिरी दाखवणार. मग काय, त्या दिव्यांगांचा खाली आवाज दाबण्याचा हे लोकं प्रयत्न करत होते. तुकाराम मुंडे साहेब आले. त्यांनी लोकांसाठी खूप साऱ्या सुविधा मिळवून दिल्या. आता एक गोष्ट रेल्वेच्या बाबतीत आहे. भावांनो, समजा एखादा व्यक्ती रेल्वेनं प्रवास करत असेल, दिव्यांग व्यक्ती असेल, तर तो दिव्यांग व्यक्ती समजा म्हणाला एखाद्या आड्या बाबाला, "मला बसू द्या भाऊ, उठ थोडा." तर तो आळापेडा व्यक्ती त्या दिव्यांग व्यक्तीवर दादागिरी करायचा, दादागिरी करायचा, आवाज चढवून बोलायचा दिव्यांग व्यक्तीला. मग नाईलाजाने मग त्या दिव्यांग व्यक्तीला काय करावं लागायचं, मग तो चैन ओढायचा. चैन ओढली की मग ट्रेन थांबायची. भावांनो, 30-40% लोकं दिव्यांगांना सपोर्ट करणारे असतात. 10-12 लोकं आले, चेन ओढली. चेन ओढून ट्रेन एका स्टेशनवरती थांबली. मग ही गोष्ट कळायची स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनवरचे जे टी-टी मास्तर असतात, स्टेशन मास्तर त्या लोकांना कळायची. मग तिथले ते स्टेशन मास्तर पोलिसांना घेऊन यायचे. मग ते पोलीस आले. मग त्या माणसाची चेकिंग व्हायची. मग त्या माणसांना दमदाटी दिल्या जायची, की "का भाऊ तुम्ही दिव्यांगांच्या सीटावरती का बसले? हे दिव्यांगांचं सीट आहे." भावांनो, जेवढी एस-टी बसमध्ये काळजी घेतल्या जात नाही दिव्यांगांची, तेवढी काळजी ट्रेनमध्ये दिव्यांगांची घेतली जाते भावांनो. बघा, ट्रेनमध्ये दिव्यांगांचं कोणीतरी ऐकणारा असतोच, पण बसमध्ये नाही बरं का. काही-काही बसमध्ये उद्धटपणाने लोकं वागतात. अ, ट्रेनमध्ये पण हे कमी प्रमाणात वागतात, पण चांगल्या प्रकारे दिव्यांगांना मदत देतात. असा एकूण हा दिव्यांगांसोबत अ, उद्धटपणे वागण्याचा हा खूप वर्षापासून
या लोकांचा प्रयत्न आहे भावांनो. काही लोकांना तर कळतच नाही दिव्यांगांबद्दल. भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? तर तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तेरी